नाही, ते आम्हाला कळत नाहीये. मला प्रश्न तोच पडलाय की जर माहिती माझ्यापर्यंत काही माहिती पोचवली जाते की आमच्यापर्यंत माहिती पोचावी असं कोणी सहाय्यभूत ठरतं माहित नाही. पण माहिती एवढी सगळी माहिती जेव्हा पुढे येते, बघा दमान यांनी एकदा म्हणतात एका मोठ्या वाहिनीवर बोलताना एकदा त्या सांगतात की कुण्यातरी व्यक्तीने मला माहिती आणून दिली, मग म्हणतात मीच ऍपमध्ये शोधली, काही असेल म्हणजे त्याचं एक स्वतंत्र प्रकरण आहे, त्यावर कारवाई झाली पाहिजे याच्यावर मी ठामच आहे. पण त्यांनी जी माहिती दिली ती माहिती तितकीच गंभीर आहे आणि त्या माहितीवर एसआयटी कडून म्हणावी तशी काहीच पावलं उचलली जात नाहीत. मी जे इनपुट एसआयटीला दिले, मी जे म्हणते पुन्हा पुन्हा की एका पोलीस अधिकाऱ्यांच्या बद्दलचं आम्ही इनपुट दिलं, आम्ही काही पीडित महिलांच्या बद्दलचे काही इनपुट दिले, आम्ही काही प्रॉपर्टी डिटेल्स बद्दल त्यांच्याशी बोललो. मी जाणीवपूर्वक ती माहिती तर डिस्क्लोज करत नाही, कारण मला तेवढा कायदा थोडाफार जो कळतो आणि जो कायद्याचा आदर करण्याची जी वृत्ती आहे तेवढं मी ती डिस्क्लोज करत नाहीये. पण यावर एसआयटी काहीच पावलं उचलत नाही. म्हणजे त्याच्यावर चाकणकरांचं ट्विट येतं की मला असं समन्सच आलं नाही, याचा अर्थ चाकणकर एसआयटीला आणि एकूण महाराष्ट्र सरकारला वाकोल्या दाखवतायत चक्क आणि ते सांगतायत की बघा म्हणजे कैसे उल्लू बनाया, या पद्धतीने जे चाकणकरांचा ऍटिट्यूड आहे तो गंभीर आहे आणि चौकशीला कोणी बोलवत नाही, हे फारच गंभीर आहे त्यापेक्षा. त्यामुळे चाकणकरची चौकशी व्हावी, केसरकरची चौकशी व्हावी आणि होय, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 21 कॉल का केले याची सुद्धा चौकशी व्हावी. चौकशीची मागणी केली